प्राथमिक तपासात काय समोर आलंय? काही अंदाज? हो, 2 शक्यता वर्तवण्यात येत आहेत. एक म्हणजे आग लिनन स्टोरेज एरियामधून लागली असावी. म्हणजे जिथे चादरी आणि ब्लँकेट ठेवतात तिथून. अगदी. किंवा दुसरी शक्यता म्हणजे B1 कोचचे ब्रेक्स जास्त गरम झाले असावेत आणि त्यामुळे ठिणगी उडाली असावी. पण अर्थात नक्की कारण काय हे तपासांतीच स्पष्ट होईल. आणि इथेच एक अनपेक्षित आणि खूप दुःखद बाब समोर आली आहे. कोणती? या दुर्घटनेत ज्या चंद्रशेखर सुंदर यांचा मृत्यू झाला, हं. त्यांच्या बॅगेत पोलिसांना तब्बल 5,80,000 रुपये रोख सापडले. अरे बापरे. हो, आणि काही सोन्याचे दागिने सुद्धा. यातल्या काही नोटा आगीत जळाल्या होत्या. ही गोष्ट म्हणजे या घटनेला एक भावनिक आणि खूप वैयक्तिक स्पर्श देते. यातून हेच दिसतं की अशा दुर्घटनांमध्ये फक्त मालमत्तेचं नुकसान होत नाही, तर त्यामागे असलेल्या वैयक्तिक कहाण्यांचंही नुकसान होतं. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? हं, म्हणजे एका बाजूला एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू आहे, हं. तर दुसऱ्या बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचलेले शेकडो जीव आहेत. बरोबर. आणि सध्या आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे. ही घटना आपल्याला आठवण करून देते की रेल्वेसारख्या मोठ्या यंत्रणेत प्रत्येक लहान गोष्ट, प्रत्येक व्यक्तीची कृती किती महत्वाची असते, नाही का? अगदी. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा एका योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे लोकांच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातली सुरक्षा आणि त्यातील मानवी घटकाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. या शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.